माझं या ठिकाणी ॲडमिशन झालं आहे. थोडं समजून घ्या. कॉलेजच्या व्यासपीठावर मी प्रथमच बोलतोय. तर 24ला माझं ॲडमिशन झालेलं आहे ते. प्रथम मला कुलकर्णी सर भेटले होते. त्यांची तशी माझी कॉलेजला यायच्या आधीपासूनच मी त्यांना ओळखतो. कारण याआधी माझं BA झालं मोदी कॉलेज फलटण. एका कार्यक्रमानिमित्त आले होते त्यावेळेस माझी त्यांची ओळख होती. त्यानंतर धोमाळ सर असतील, पाटील सर असतील, कांबळे सर असतील, त्यांची ओळख झाली. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय उत्तम प्रकारचं मार्गदर्शन त्यांचं भेटलेलं आहे. कारण आता काही विद्यार्थी रेग्युलर येत नाही. कुणाचे आता प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतातच, नाही का? आम्ही पण काही रेग्युलर आलेलो नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही येण्याचा प्रयत्न केला. जे आम्हाला आवश्यक आहे, जिथं आम्हाला मदत पाहिजे त्यावेळी प्रत्येक वेळी जेवढे प्राध्यापक आहेत आपल्या स्टाफमध्ये त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कधी नकार दिलेला नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला जे फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे तिथपर्यंत जायचं. एक लक्षात ठेवा, तुम्हाला लाईफमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट करा, जिद्द चिकाटी पाहिजे. एखादी तुम्हाला गोष्ट पाहिजे करायचे, सक्सेस पाहिजे, त्या कामामध्ये तुमचं सातत्य पाहिजे. आज मी इथपर्यंत आलोय सहजासहजी आलेलो नाही. संघर्ष फार मोठा आहे. 2013ला मी घरातनं बाहेर पडलो. ITI झाला, 12वी झाली व्होकेशनल मधून. त्यानंतर 4 वर्षाचा गॅप घेऊन नंतर BA कम्प्लीट केलं आणि BA नंतर MA आलो. 5 ते 6 वर्षाचा माझा नोकरीचा अनुभव आहे. पुण्यामध्ये 2 वर्ष, सातारामध्ये 2-3 वर्ष, शिरवळ आहे, गोव्यामध्ये 1 वर्ष काढलेलं आहे, बारामतीमध्ये पण 1 वर्ष केलेलं आहे. एवढ्या संघर्षातून मी इथपर्यंत आलो. रिझन द्यायचं नाही कुठलीही गोष्ट करताना, कारण सांगायचं नाही. सातत्य ठेवायचं. कुठलीही गोष्ट करा तुम्ही, सातत्य पाहिजे, चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे, तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. मला हे जमणार नाही, मी ते कसं करू, अजिबात होणार नाही.